Welcome all in our today's lecture. In this lecture, we are discussing about maxima and minima of function of two independent variable. So maxima and minima of a function of two independent variable. First of all, we are discussing about definition of maxima. A function z is equal to f of xy. Suppose this is a given function of two variable x and y, in which two variables are independent. This function is said to be have a maximum for x is equal to a comma y is equal to b. Okay, this function has a maximum value at that point if this function f of a comma b is greater than the value of the function for every other pair of values of x and y. Okay, a आणि b च्या नेबरहूड मधले ओके एकदम ए आणि बी च्या नेबरहूडमध्ये जेवढे काही पॉइंट आहेत, जेवढे काही पेयर आहेत एक्स वाय च्या, त्या सगळ्या पेयर मध्ये ए आणि बी ला आपल्या फंक्शनची व्हॅल्यू सगळ्यात मोठी हवी आहे. त्या केस मध्ये आपण म्हणणार आहे त्या फंक्शनला या पॉइंटला मॅक्सिमा आहे. ओके, इन अ स्मॉल नेबरहूड ऑफ दिस ए बी. ओके, नाउ फर्स्ट नोट बिकम द मॅक्सिमम और अ मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज कॉल्ड एक्स्ट्रीम व्हॅल्यू. ओके, त्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूला काय म्हटलं जातं, एक्स्ट्रीम व्हॅल्यू असं म्हटलं जातं. ओके, मग ती मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल. सेकंड नोट बिकम f of a comma b is said to be stationary value of the function if derivative of f with respect to x at point ab is equal to 0 and partial derivative of f with respect to y at point a comma b is equal to 0. दिलेल्या फंक्शनला f of a comma b is said to be a stationary point. दिलेल्या पॉइंटला तो फंक्शन जो आहे ते फंक्शन जे आहे f of xy हे स्टेशनरी व्हॅल्यू आहे असं आपण कधी म्हणणार आहे, तर त्या फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्या. त्याच्यामध्ये x च्या जागी a आणि y च्या जागी b पुट केल्यानंतर त्या फंक्शनची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. आणि त्याच फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्या आणि त्याच्यामध्ये x च्या ऐवजी a आणि b च्या y च्या ऐवजी b पुट करा. आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. ओके, त्या केस मध्ये f of a b ला आपण काय म्हणणार आहे, स्टेशनरी व्हॅल्यू. ओके, सो नेक्स्ट इज वर्किंग रूल ऑफ determining the maximum and minimum value of function z is equal to f of x comma y. z हे फंक्शन दोन व्हेरिएबलचं फंक्शन दिलेलं आहे, ते दोन्हीच्या दोन्ही कसे आहेत, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. तर त्या केसमध्ये आपल्याला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे, तर पहिली स्टेप आहे आपली दिलेलं जे फंक्शन आहे आपलं f of x y त्याचा विथ रिस्पेक्ट टू x आणि विथ रिस्पेक्ट टू y पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये परत त्याच फंक्शनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू y अँड विथ रिस्पेक्ट टू xy. ओके, विथ रिस्पेक्ट टू x सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण r म्हणणार आहोत. विथ रिस्पेक्ट टू x अँड y डेरिव्हेटिव्ह जो आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह त्याला आपण म्हणणार आहोत s, आणि f चा सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y जो आहे त्याला म्हणणार आहोत t, r s t. ओके, या व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर पुढची प्रोसिजर असणार आहे आपली, हा जो फर्स्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह जो फाइंड केला विथ रिस्पेक्ट टू x आणि y त्याला 0 शी इक्वेट करायचं. एक्स वाय मधले दोन इक्वेशन मिळतील. ओके, ती दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत. आता इथं थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्ही सेपरेटली याचे इक्वेशन सॉल्व्ह करत असाल, ओके, मग याचे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर एक्सच्या काहीतरी व्हॅल्यू मिळतील, वायच्या काहीतरी व्हॅल्यू मिळतील. मग ते मिळालेली एक्सची व्हॅल्यू आणि मिळालेली वायची व्हॅल्यू अशी ऑर्डर पेअर होणार नाही. हे सॉल्व्ह करून एकच इक्वेशन हे किंवा हे एकच इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला जर एक्सची व्हॅल्यू मिळाली, समजा हे सॉल्व्ह केलं आणि एक्सची एक व्हॅल्यू मिळाली ए, तर आपल्याला ती व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे आणि मग त्याच्यावरून तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल आणि मग ती xy ची पेअर. आणि समजा याच्यामध्ये y ची पण व्हॅल्यू मिळाली असेल तर ती मिळालेली y ची व्हॅल्यू परत याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला x ची काहीतरी व्हॅल्यू मिळेल आणि मग ती xy ची ऑर्डर पेअर होऊन जाईल. ओके, आणि तुम्ही दोन्ही एकमेकाच्या मदतीने सॉल्व्ह करत असाल तर मिळणारे xy च्या व्हॅल्यू म्हणजे ऑर्डर पेअर असणार आहे. ओके, सायमल्टेनियसली आपण दोन्ही सॉल्व्ह करत असेल तर. ओके, हे लक्षात आलं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये समजा तुम्हाला दोन पॉइंट भेटले a1 a2 आणि b1 b2, तर पुढच्या प्रोसेसमध्ये काय करायचं, पुढच्या स्टेपमध्ये याच्यामध्ये पहिली केस आहे पहा rt मायनस s2 फाइंड करायचं आहे आपल्याला. इथं r फाइंड केलेला आहे, इथं s फाइंड केलेला आहे, इथं t फाइंड केलेला आहे. हे जे सेकंड डेरिव्हेटिव्ह आलेले आहे त्याच्यामध्ये आपला जो पॉइंट आहे तो पुट करायचा
a1, याच्यामध्ये पुट करायचा आणि ती व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आली, rt मायनस ए स्क्वेअर ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली, सॉरी ग्रेटर दॅन 0 आली आणि r हा लेस दॅन 0 असेल तर त्या पॉइंटला आपल्या फंक्शनला कसली व्हॅल्यू असणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. पहा rt मायनस ए स्क्वेअर हा ग्रेटर पाहिजे आणि r मात्र लेस असेल, r लेस असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू आणि r ग्रेटर असेल तर मिनिमम व्हॅल्यू. सेकंड केस rt मायनस ए स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि r जर ग्रेटर असेल तर त्यावेळेस त्या पॉइंटला तुमची मिनिमम व्हॅल्यू असणार आहे. समजा rt मायनस ए स्क्वेअर हा लेस दॅन 0 आला तर, निगेटिव्ह आला तर त्या केसमध्ये त्या फंक्शनला मॅक्झिमम पण नसेल आणि मिनिमम पण नसेल, मिनिमम पण नसेल आणि मॅक्झिमम पण नसेल. आणि rt मायनस ए स्क्वेअर जर 0 असेल तर त्या केसमध्ये आपली केस जी आहे ती अनडिसाइडेड असणार आहे. आपल्याला फर्दर ऑपरेशन त्याच्यावरती करावं लागेल, फर्दर प्रोसेस त्याच्यावरती करावी लागेल आणि मग पुढे जाऊन नवीन काय कन्सेप्ट आहे तो यूज करून आपण त्याला मॅक्झिमा आहे का नाही ते ठरवू शकतो. पण या केसमध्ये rt मायनस ए स्क्वेअर आला आपली केस काय होणार आहे, अनडिसाइडेड होणार आहे. तर ही प्रोसिजर लक्षात ठेवा, याची मदत घेऊन आपल्याला मॅक्झिमा मिनिमा फाइंड करायचा आहे. ओके, try to solve first example of maxima and minima. So example is that find the extreme value of function xy into bracket a minus x minus y. Extreme value means maximum or minimum value. So first of all write given function f of xy. This is a function of xy. So I will say that this function become a function f of xy is equal to xy into bracket 1 minus x minus y. This become equation number star. Now we require partial derivative of f with respect to x, y and second partial derivative also. So for that I will simplify this function. Okay, आपल्याला याचा partial derivative पाहिजे. याला मी सिम्प्लिफाय करतो, एक्स वाय ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं त्याला 1 into xy 1 into minus x into xy become minus x square y, minus y into xy become minus xy square, and now this become our equation number 1. So from first step number 1 find fx and fy. fx means derivative of this function with respect to x. पहिला फंक्शन आहे पहा x into y, x चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याला मल्टिप्लाय y as it is, then minus derivative of x square is 2x into y, 2xy, then minus derivative of x is 1 into y square, y square. So in that way we get fx. Now similarly find fy. म्हणजे f या फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा आहे आणि या केसमध्ये x हा कॉन्स्टंट असेल. x कॉन्स्टंट आहे तसा y चा डेरिव्हेटिव्ह 1 into xx minus x square constant as it is, derivative of y is 1, then minus derivative of x is 1, sorry, derivative of y square is 2y into x as it is, so we get 2xy. Now find r. Second step, r means fxx. Okay, we know that fx become partial derivative of f with respect to x. Okay, माहित आहे fxx म्हणजे fx चा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला 0 आला, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तो आला मायनस 2y, याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. सिमिलरली फाइंड s मीन्स fxy. ओके, जो fx आहे त्याचा परत पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा. fx चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, तर तो येणार आहे y चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस इथं y चा डेरिव्हेटिव्ह 1 मल्टिप्लाय मायनस 2x as it is, then minus y square चा डेरिव्हेटिव्ह 2y. या पद्धतीने इक्वेशन मिळून जाते पहा. नाउ सिमिलरली फाइंड t. t मीन्स fy. म्हणजे fy जो आहे त्याचा परत पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा. इथं y नाही म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0, इथं पण y नाही डेरिव्हेटिव्ह 0, इथं y चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याला मल्टिप्लाय मायनस 2x as it is. So in that way we get value of r, s and t. Okay, so value of r is minus 2y, value of s is 1 minus 2x minus 2y, and value of t become minus 2x. Now step number 3, become equate this fx and fy with 0. So taking fx is equal to 0 and fy is equal to 0. So value of fx is y minus 2xy minus y square is equal to 0, and value of fy is x minus x square minus 2xy equal to 0. So we are equating this first derivative with respect to 0
वी गेट दीज इक्वेशन्स. आता हे दोन इक्वेशन आपल्याला x y साठी सॉल्व्ह करायचे. तर या प्रत्येकामध्ये y आहे का, तो मी y कॉमन घेतो. y इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2x मायनस y इज इक्वल टू 0. आणि या प्रत्येकामध्ये x आहे का, x मी कॉमन घेतो, उरतोय 1 मायनस x मायनस 2y इज इक्वल टू 0. ओके, आता एक एक इक्वेशन घेऊन आपण सॉल्व्ह करू शकत नाही. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, तर आपल्याला काय मिळेल. सो वी गेट y इज इक्वल टू 0 कॉमा 1 मायनस 2x मायनस y इज इक्वल टू 0. अँड फ्रॉम दिस इक्वेशन वी गेट x इज इक्वल टू 0 and we get 1 minus x minus 2y is equal to 0. So that means y is equal to 0 and shift this minus 2x minus y toward right side, we get plus 2x plus y is equal to 1 is remaining, and here we get x is equal to 0, x plus 2y is equal to 1. Okay, या पद्धतीने ऑर्डर पेयर भेटतायत आपल्याला. ओके, आता हे पहिल्या इक्वेशन वरून भेटलेलं आहे आणि हे दुसऱ्यावरून भेटलेलं आहे. ठीक आहे, मग पहिली व्हॅल्यू बाय y इज इक्वल टू 0, याला नंबर देतो मी 1. दिस बिकम इक्वेशन 2, इक्वेशन 3, इक्वेशन 4. तर या ठिकाणी 1 दिलं, त्याच्यामुळे याला मी म्हणतो 2, याला म्हणतो 3. दिस बिकम इक्वेशन 4, दिस बिकम इक्वेशन 5. ओके, आता मी काय करणार आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू 0 भेटलेलं आहे, ते आपल्याला दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या मध्ये पुट करायचं आहे. सो पुट y इज इक्वल टू 0 in x is equal to 0, we get order pair xy is equal to 0, 0. नंतर तीच व्हॅल्यू पुढच्या इक्वेशन मध्ये पुट करतोय, y is equal to 0 in equation x plus 2y is equal to 1, we get, so this implies x is equal to 1, y is equal to 0 put केलं, x is equal to 1 भेटते. So this implies order pair xy is equal to 1, 0. ओके, आता ही व्हॅल्यू पुट करून झालेली आहे. आता दुसरी व्हॅल्यू x is equal to 0 मी याच्यात पुट करतो. सो पुट x is equal to 0 in, याच्यात पुट केलं तर तीच पेयर भेटणार आहे 0, 0. ओके, म्हणून याच्यामध्ये पुट करतो in 2x plus y is equal to 1 implies y is equal to 1, x 0 पुट केल्यामुळे. So this implies order pair xy is equal to 0, 1. Now solve 2x plus y is equal to 1 and x plus 2y is equal to 1. ओके, आता हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, x किंवा y कोणाचा तरी कोएफिशिएंट सेम करावा लागेल. मी काय करतो, y चा कोएफिशिएंट सेम करतो. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 3 आणि हे आहे इक्वेशन नंबर 5. सो I will multiply 2 by equation 3 and subtract from this equation, I will subtract equation number 5. So we get 4x, 2 ने मल्टिप्लाय करतो इक्वेशनला, प्लस 2y is equal to 2 आणि याला सबट्रॅक्ट करतो, x plus 2y is equal to 1. सबट्रॅक्ट केलं तिथं काय होईल, प्लसचं मायनस होईल, प्लसचं मायनस होईल, प्लसचं मायनस होईल. सो वी गेट 3x is equal to 1. ठीक आहे, सो दिस implies x is equal to 1/3. Now put this value in any one of these two equations. So put x is equal to 1/3 in equation 3 implies 2 into 1/3 plus y is equal to 1. So this implies y is equal to 1 minus 2/3. ये 2/3 right side ला शिफ्ट केलं ते मायनस झालं. So we get y is equal to 1/3. And therefore order pair xy is equal to 1/3, 1/3. Okay, तर या पद्धतीने आपल्याला किती ऑर्डर पेयर भेटलेले आहेत, we get 4 order pairs. Okay, first one, this is our second order pair, this is third and this is fourth order pair. Okay, आता या ज्या ऑर्डर पेयर भेटलेले आहेत ते आपल्याला इक्वेशन R, S आणि T फाइंड करण्यासाठी या ऑर्डर पेयर आपल्याला यूज करायचे आहे. ओके, एकदा व्यवस्थित बघा. तर या ठिकाणी मी सिम्प्लिफाय करतो पुढचं. सो our next step, find R, S, T at each order pair. ओके, प्रत्येक ऑर्डर पेयर साठी R, S, T फाइंड करायचा आहे. पहिली ऑर्डर पेयर घेतो मी 0, 0
So first order here at xy is equal to 0, 0 r is equal to r मध्ये xy ची व्हॅल्यू 0 0 पुट केली तर ती r 0 येणार आहे. s ची व्हॅल्यू काय येते पहा, s ची व्हॅल्यू येते 1 कारण xy पण 0 0 घेतोय, t ची व्हॅल्यू पण 0 येणार आहे. सो दिस इम्प्लाइज rt minus s square ची व्हॅल्यू शोधायची काय येते, ते येणार आहे 0 minus 1 square is equal to -1 which is less than 0. Therefore neither maximum nor minimum. ओके, जर rt minus s square हा लेस दॅन 0 आला तर आपल्या फंक्शनला मॅक्झिमा पण नसतो आणि मिनिमा पण नसतो. ठीक आहे, पहिली व्हॅल्यू पुट करून झालेली आहे. आता दुसरी व्हॅल्यू घ्या. पहिल्या व्हॅल्यूला मॅक्झिमा पण भेटला नाही, मिनिमा पण भेटला. सेकंड केस at xy is equal to 1, 0. या पॉइंट साठी चेक करायचं r काय येतो तो बघा. x ची व्हॅल्यू 1 घ्या, y ची व्हॅल्यू 0 घ्या. r येणार आहे 0. s काय येतोय, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 0. सो वी गेट 1 minus 2 minus 1. आणि t ची व्हॅल्यू काय येते बघा, y ची व्हॅल्यू 0 घ्यायची, x ची व्हॅल्यू 1 घ्यायची. सो वी गेट -2. 2t is -2. And therefore rt minus s square is equal to 0 minus -1 square is equal to -1. Again we get less than 0 value, and therefore given function has neither maxima, therefore f of xy have neither maxima nor minima. Okay, has neither maxima nor minima for second point also. Now I will check it for third point. So at xy is equal to 0, 1. So this third point, find value of r s t. So here put x is equal to 0 and y is equal to 1. So we get r become -2, s become 1. Sorry, s become 1 minus 0 minus 2 become -1, and t is equal to 0 because value of x is 0. So this value of t become 0. So rt minus s square is equal to 0 minus -1 square is equal to -1 less than 0. Therefore f of x y has neither max nor mean. ओके, त्याला मॅक्झिमा पण नाही आहे आणि मिनिमा पण नाही आहे. तर उरला शेवटचा पॉईंट. ॲट लास्ट पॉईंट ॲट xy is equal to 1/3, 1/3. Okay, for that point find r. So r is equal to -2y. So we get -2 into 1/3. So we get -2/3. This value is less than 0. Okay, r ची व्हॅल्यू पण मॅटर करते मॅक्झिमा मिनिमा साठी. नाउ yes, value of s become 1 minus 2 into 1/3 minus 2 into 1/3. So we get 1 minus 2/3 minus 2/3. So we get 1 minus 4/3, which is equal to -1/3. Now final value is t. So t is equal to -2x. So we get -2 into 1/3, we get -2/3, and therefore rt minus s square is equal to -2/3 into -2/3 minus -1/3 bracket square. So we get 4/9. -2/3 into -2/3 become 4/9 minus 1/3 become square of 1/3 become 1/9. So finally we get 3/9. So this become 1/3. This is greater than 0. Okay, so here rt minus s square is greater than 0. That means given function has either maxima or minima. Okay, दिलेल्या फंक्शनला इथं मॅक्झिमा असेल किंवा मिनिमा असेल. rt minus s square जर greater than 0 असेल तर मॅक्झिमा किंवा मिनिमा दोन्हीपैकी एक असणारच आहे. ते डिपेंड असेल r वर. या ठिकाणी r हा लेस दॅन 0 आहे.
Okay, r is less than 0, therefore f of xy has, okay, r less than 0 म्हणजे f of x ला maximum, therefore f max of xy is equal to f max at 1 upon 3 comma 1 upon 3. कोणत्या पॉइंटला येतो? 1 upon 3 comma 1 upon 3 ला. x ची व्हॅल्यू 1 upon 3 घ्यायची आणि y ची व्हॅल्यू पण 1 upon 3 घ्यायची या इक्वेशन मध्ये. So we get 1 upon 3 into 1 upon 3 into bracket 1 minus 1 upon 3 minus 1 upon 3. So this becomes 1 upon 9 into bracket 1 minus 1 upon 9. So this will get 1 upon 9 into 8 upon 9. So finally we get 8 upon 81. So this is the maximum value of our given function. F of xy is equal to xy into bracket a minus x minus y. Okay, एकदा व्यवस्थित बघून घ्या. Try to solve these two examples at homework. So first example is find the extreme value of xy into bracket a minus x minus y. Okay, आपण जे पहिले एक्झाम्पल घेतलं त्या टाईपचे एक्झाम्पल आहे. 1 च्या ऐवजी ए आलेलं आहे या ठिकाणी. याचे पॉईंट भेटतात मग 0 0 0 कॉमा ए कॉमा 0 ए बाय 3 कॉमा ए बाय 3. ए बाय 3 कॉमा ए बाय 3 या पॉईंटला आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यू भेटते आपल्या फंक्शनची. ओके, ठीक आहे. तर या पॉईंटला आर टी मायनस एस स्क्वेअर जो आहे तो ग्रेटर दॅन 0 येतो, पॉझिटिव्ह येतो. ठीक आहे, आणि म्हणून त्या पॉईंटला एक्स्ट्रीम व्हॅल्यू भेटणार आहे. आता ती एक्स्ट्रीम व्हॅल्यू जी आहे ती मॅक्झिमम असेल का मिनिमम असेल तर ते डिपेंड असणार आहे तुमच्या आरच्या व्हॅल्यूवरती. आर जर ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी मिनिमम असतो. ही कंडिशन सॅटिस्फाय केल्यानंतर आर जर ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमम, आणि आर जर लेस दॅन असेल तर त्या ठिकाणी मॅक्झिमा असतो. आणि या आरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू डिपेंड असणार आहे एच्या व्हॅल्यूवरती. ओके, या ठिकाणी जो ए घेतलेला आहे याच्यावरती कुठलीही कंडिशन या ठिकाणी टाकलेली नाही. तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ओके, तर ए पॉझिटिव्ह का निगेटिव्ह त्याच्यावरती डिसाईड होणार आहे आर हा पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल. ओके, आणि मग त्याच्यावरून ते आपल्याला मॅक्झिमम का मिनिमम व्हॅल्यू ते कळेल. आणि ती एक्स्ट्रीम व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू येते पाहिजे या पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू येते ए क्यूब डिवायडेड बाय 27. ओके, तर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सेम एक्झाम्पल हे आहे का, इथं पण आपल्याला पॉईंट फाइंड करायचे. या ठिकाणी मी दोन पॉईंट घेतले 0,0 1/2 1/3. ओके, तर याच्यातला 1/2 1/3 या पॉईंटला आर टी मायनस एस स्क्वेअर याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येते. म्हणजे त्या ठिकाणी एकतर मॅक्झिमा असेल किंवा मिनिमा असेल, दोन्हीपैकी एक काहीतरी असणारच आहे. ओके, तर मॅक्झिमम कधी, तर आर हा लेस दॅन 0 असेल तर मॅक्झिमम, आणि आर हा ग्रेटर दॅन 0 असेल तर त्या ठिकाणी मिनिमा असणार आहे. ओके, तर या पॉईंटला आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते. याचा अर्थ आर टी मायनस एस स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 0 असणारच आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते म्हणजे आरची व्हॅल्यू लेस दॅन 0 येणार आहे. ओके, आणि मग त्या केसमध्ये एफ ची मॅक्झिमम व्हॅल्यू येते 1/432. ओके, तर हे दोन एक्झाम्पल इझिली तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकता. ओके, थँक्यू.